पडळकरांच्या मागणीला पहिलं यश, भाजपची पहिली ॲक्शन. शरद पवारांचं काम करणाऱ्या भाजप आमदाराला नोटीस धाडली. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रणजितसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार रणजितसिंह पाटील यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या नोटीसीवर 7 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देखील रणजितसिंह पाटील यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार, कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यायला हवा. खरंच त्यांना लाज वाटत असेल ना. आपण ज्या देवाभाऊंमुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळात तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला असं म्हणत रणजितसिंह पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या या मागणीला यश आल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.